हॅलो, हाय, नमस्कार. आपले स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आपण बघूया नेहा भाग 30. एक रहस्यमय कथा. नेहा, स्वप्नील आणि राजन 2 तास झाले तरीसुद्धा बगीच्यात बसून गप्पात रमून गेले होते. कल्पना, बसू दे त्यांना. अगं, खूप आठवणी आहेत त्यांच्या. किती फुलांच्या झाडाची ओढ होती राजनला, आजी म्हणाली. इकडे राजन बराच वेळ गुलाबांच्या फुलाकडे बघत राहिले. एक टक बघून ते आठवायला लागले. स्वप्नील मोबाईलमध्ये राजन बोलत असलेले रेकॉर्ड करू लागला होता. ते स्वप्नीलला सांगत होते. घरात बाळ जन्माला येणार या कल्पनेने मी अगदी भारावून गेलो होतो. कल्पनाकरिता असं काय करू जे तिला खूप आनंद देईल. सर्व काही तर होतं तिच्याकडे, मग मी काय द्यावे या विचारात असताना समोर झाडावर एक सुंदर गुलाबाचे फूल वाऱ्याच्या स्पर्शाने झुलत होते. तिकडे माझं लक्ष गेलं आणि मला खूप सुखावून गेलं ते फूल. त्या क्षणी मी ठरवलं, ही संपूर्ण जागा मी फुलांच्या विविध झाडांना लावून एक सुंदर बाग बनवतो. आणि मी स्वतः दगडी जमिनीवर खोदकाम करून बगीच्यात मातीचा थर दिला. ती माती व्यवस्थित मुरली तेव्हा मोगरा, जाई जुई, चमेली, गुलाब, रातराणी, चाफा अशी सर्व फुलांची रोपटे नर्सरीतून आणून लावले. हळूहळू रोपटे मोठे झाले. पहिल्यांदाच बहरला बाग. संपूर्ण घरात फुलांचा सुगंध दरवळत असायचा. त्या गंधामुळे खूप उत्साह असायचा. या नेहाच्या जन्माच्या वेळेस प्रत्येक घराच्या कोपऱ्यात फ्लावर पॉटमध्ये फुलांचे बंच असायचे. या फुलांमुळे घर आणि मन आनंदाने भरून राहायचे. माझं नेहू बाळ कधी कसं मोठं झालं मला बघायला मिळाले नाही. आयुष्यातील सोनेरी दिवस कोठडीत निघाले. मी कधी पुन्हा आपल्या कुटुंबाला भेटेल ही आस सोडलीच होती. गोल्डी नेहू बाळ, तू कसं केलंस हे? नेहाने तिच्या बाबांना मिठी मारली. बाबा, तू माझी आठवण काढत होतास ना रे, नेहा लाडात येऊन बोलू लागली. स्वप्नील पण बाबांच्या हाताला स्वतःच्या हातात घेऊन थुपटू लागले. नेहाच्या बाबांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मी कितीतरी स्वप्न रंगवले होते माझी कल्पना आणि माझ्या या एंजलकरिता. सगळं विस्कळीत झालं आणि आयुष्यभर त्रासात दिवस काढले. मी त्या पहाडावर गेलो नसतो ना तर बरं झालं असतं. जाऊ द्या हो काका, जुन्या गोष्टीचा विचार करू नका. आता तुम्ही मस्त पौष्टिक आहार खा आणि 2 महिन्यात अगदी आधीचे राजन व्हाल. चला घरात, आई वाट बघत असेल, राजन म्हणाले. ती बघा, दुरूनच बघते आहे आई. मला पण निघायला हवं, स्वप्नील म्हणाला. राजन, तुला वेळ मिळाला तसा ये. नेहा, आईला जाताना सांग नाहीतर मला म्हणेल. काय म्हणेल तुला? अरे, ती काही बोलू शकते. असंच जाऊ दिलं, जेवायला थांबवलं नाहीच. सांग ना त्यांना, मला अजिबात भूक नाही, मी पोट भरलं माझं. स्वप्नील घरी जाण्यास निघाला. ओके, बाय बेटा, राजन म्हणाले. आई, नेहा, तुझ्या बाबांना फुलांची खूप आवड आधीपासून आहे. बाबा तेच सांगत होते. तुझे बाबा त्या फुलांच्या बगीचात लावल्याबद्दलच्या गोष्टी तुला सांगतील, त्यांना आठवलं पाहिजे बस. नेहा आईजवळ येऊन आईच्या कानात हळूच म्हणाली. आई, तुझी विश पूर्ण झाली बरं. बाबांना तुझ्या लग्नापासून तर माझ्या जन्मापर्यंत सर्व गोष्टी बगीचात आठवल्या. त्यांची स्मरणशक्ती अगदी बरोबर आहे. इतक्या वर्षांनी ते विसरल्यासारखे झाले, पण बगीचात गेल्यावर त्यांना आठवले सर्व. किती आनंदाचा क्षण आहे, कल्पनाताई म्हणाल्या. त्यांना आठवलं. आई बाबा ऐकलात का? अहो, ह्यांनी सर्व गोष्टी आठवणीतल्या बोलून व्यक्त केल्या. आजोबा, जावई असेच आनंदात राहा. देवा तुझे लाख लाख उपकार. नेहा, बाबा बघा, तुमच्या टकल्यावर केस दिसू लागले. आता ते छान मोठे होतील. छान हेअरस्टाईल बनली की ना तर आपण झक्कास पार्टी करूया. नेहाच्या शब्दावर सगळेच हसायला लागले. राजनसुद्धा हसायला लागले. आजी, नात माझी खूपच कॉमेडी करून कसं वातावरण उत्साही बनवते. आजोबा, हो हो, अगदीच मस्त, ग्रँड सेलिब्रेशन करूयात. नेहा, आई ग, आज नारायण कुठे गेला? आला नाही भेटायला. बेटा, त्याने संगीताचे क्लास लावले ना, तर तो गेला असेल. आई शपथ, काय सांगतेस? त्याच्या घरचे कसे तयार झाले? आई, नेहू पाडा, ते मी लावून दिले. आपलंच बाळ दुसऱ्यांच्या घरात जन्माला आलं असं समजूया. खरंच ग आई, पण आईवडिलांचे प्रेम कधीच मिळणार नाही का ग नारायणला? आणि ती उठून झपाझप जाऊ लागली. अगं ये नेहू,
ही अशी कुठे निघालीस एखाद्या दादासारखी? कल्पना आवाज देऊ लागली. ती सरळ नारायणच्या घरी जाऊन दारावरची बेल वाजवू लागली. नारायणची आई बाहेर येताच, नेहा ताई, या या, घरात बसा हो ताई. किती दिवस झाले तुम्हाला भेटले नाही. काकू कशी भेटणार, तुम्हाला माहीत आहे ना मी ट्रॅकिंगला गेली होती. बरेच दिवस राहिल्या बाहेर. काकू म्हणाली. हो, सगळे ठीक आहे ना? नेहा म्हणाली. हो, सगळं ठीक. हां 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 हसायला लागली. नेहाच्या मनात काय झाले हिला ही ही करायला. नारायण आला की पाठवा. काय बदलली ही बाई, इतकी गोड का बोलायला लागली, हसायला काय लागली. नारायणसोबत आता बरे राहत असतील काही लोक. बाबा आले आणि नातेवाईकांचे फोनवर फोन येऊ लागले. आत्या पण अगदीच लाड करू लागली. नाहीतर घालून पाडून बोलायला कधी विचार केला नसेल. वडिलांच्या छत्राचे महत्त्व तेव्हा पण कळले होते आणि आता पण दिसत आहेच. आईच्या नाजूक मनस्थितीत फक्त आजोबा आजी खंबीर होते. आई नोकरी करणारी म्हणून नवीन विचाराची असल्याने फारसं कोणी तोंडावर बोलायचे नाहीत. इकडे बाबा घरात स्वतःची कपड्याची अलमारी उघडून स्वतःच्या कपड्यावरून हात फिरवू लागले. प्रत्येक कपड्यात आठवणी दडल्या असतात आणि त्यांना त्यांच्या लग्नाचा फोटो अल्बम दिसताच ते पलंगावर बसून बघू लागले. कधी ते स्मित करू लागले तर कधी ते भावूक होऊ लागले आणि आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आता त्यांना मालिश करणारा माणूस डॉक्टरांनी पाठवला. शरीर आणि मन दोघांवरही उपचार सुरू होते. सध्याचं ते गुहेतील रहस्य सांगण्यात तयार नव्हते. ते स्वतः आठवेल तसे सांगतील, म्हणून जास्त प्रेशर देऊन विचारू नका असं आधीच डॉक्टरांनी सांगितले होते. सध्या ते नेहाच्या जन्माच्या वेळी काय केले यावर बोलले. मित्रांची आठवण करू लागले. संध्याकाळी नावे सांगू लागले. रजत सर पुन्हा भेटायला आले होते. बाबा कमलेशबद्दल विचारू लागले. ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटली. बाबा, कमलेश काकू येणार तुम्हाला भेटायला. मला काही सांगायचं आहे. आधी मी आईला सॉरी म्हणते, हाताने दोन्ही कान पकडून. आई सॉरी. कमलेश आणि कमलेश काकांनी दिलेल्या डायरीमुळे मला बाबांना शोधून काढण्यास खूप मदत झाली. दुसरे, काकांनासुद्धा माझ्यासारखे स्वप्न यायचे. काकांनीच बाबांचा शोध लावला असता, पण शेवटच्या ट्रिपला त्यांचा अपघात झाला. घरी त्यांचं कधीच लक्ष लागलं नाही. सारखे ते राजन मी आलो असे झोपेत बडबडायचे. नेहा, बाबा तू माझ्यासारखाच काकांना आठवण करत होतास का रे? आईने त्यांच्याशी अबोला केला होता. आता तर तुम्ही सांगू शकता ना कोण कुणाला ट्रॅकिंगला घेऊन जायचं. राजन, मी घेऊन जायचो त्यांना. आमच्यात तुझं माझं असं काही नव्हतं. जीवाला जीव देणारे मित्र होतो आम्ही. हो बाबा, ते कोणीही नाराज नाहीत. मी घेऊन जाणार तुम्हाला. त्यांची आणि काकूंची मी आभारी आहे. तिकडे दवाखान्यात पोलीस इन्स्पेक्टर पोहोचले. आता ह्यांच्यापुढे जंगलातून आलेली माणसं पहाटे गायब होतात हे कसं सांगावं? सांगितल्यावर हे सपोर्ट करणार काय? बरेच प्रश्न उपस्थित होते. नाही सांगितले आणि पुढे समजले तर काय होणार? नाईट शिफ्टमधील वॉर्डबॉय तर घाबरून घामाने भिजला होता. डॉक्टर, इन्स्पेक्टर सर, आजची रात्र तुम्ही त्यांचे निरीक्षण करून रिपोर्ट तयार करावे असे मला वाटते. व त्याची काही आवश्यकता नाही. CCTV कॅमेऱ्यात बघून बनवता येणार. चला कॅमेरा ओपन करा. हो चला. इन्स्पेक्टर, डॉक्टर आणि वॉर्डबॉय CCTV बघू लागले. सुरुवातीला कुणाच्या लक्षात काही आले नाही. रात्रीचे 10 वाजले की झोपतात. हां, रात्री जागणारा वॉर्डबॉयला लक्षात आले आधी. दुसऱ्या दिवशी पहाटे मी बघितले आणि आम्ही डॉक्टर आहोत आणि ही पोलिसांची केस असल्यास तुम्हाला बोलवले सर. आता तुम्ही यातून काही मार्ग काढा. रिसर्च इन्स्टिट्यूटमधील टीम ह्यांना घेऊन जाणार होती, पण अजूनही त्यांच्या काही मेसेज फोन आलेला नाही. 2 महिन्यात घडलेल्या या रोजच्या प्रकारात अजून काही दवाखान्यात वाईट घटना घडून आली नाही ना? इन्स्पेक्टर म्हणाले. मग काही दिवस थांबा तुम्ही. मी रिसर्च इन्स्टिट्यूटशी बोलतो. ही माणसं वाईट नाहीत. ती जंगलातून आलेली आहेत म्हणून भीतो आपण. जेलमध्ये येऊन बघा तुम्ही किती खुंकार, खुनी, घाणेरड्या नजरेची माणसं असतात. त्यात ही साधीसुधी माणसं कशी राहणार? 20 वर्ष कोणी माणूस या लोकांसोबत जिवंत राहिला. तोच विचार ठेवा मनात. ते आपल्याला हिप्नोटाईज करत असतील. ते तिथेच असून आपल्या नजरेसमोर दिसत नाहीत. तुम्ही कोणीही घाबरू नका. मी लवकरच ही केस संपवण्याचा प्रयत्न करतो.
यांना जेलमध्ये ठेवले तर चालेल नाही का? वॉर्डबॉय म्हणाला. नाही हो, मी आत्ताच सांगितलं ना, जेलमध्ये किती खराब किती वाईट लोक असतात, खुनी खुंखार आतंकवादी, ते यांना जगू देणार नाही. इथेच ते सुरक्षित आहेत. सांगतो मी, यावर चर्चा पण करतो, इन्स्पेक्टर म्हणाले आणि ते निघून गेले. तुम्हाला हा भाग कसा वाटला? पुढील भाग ऐकण्याकरिता तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. धन्यवाद.